श्रावण म्हणजे व्रतवैकल्य आणि उपवासाचा महिना. पण या महिन्यात पावसाच्या सरी बरसत असल्याने आहाराकडे आपल्याला विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. पंचांगानुसार श्रावण महिना 5 ऑगस्ट 2024 म्हणजेच सोमवारी असेल. श्रावण महिन्यात शुल्क प्रतिपदेपासून श्रावण समारंभ होईल, तर 3 सप्टेंबर 2024ला श्रावणी अमावस्येने हा महिना संपेल. यंदा श्रावण महिन्यात शंकराची पूजा, उपासना आणि भक्ती करण्यासाठी 5 सोमवार असतील. पावसाळ्यातील वातावरण पाहता रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला या महिन्यात आहार निवडताना योग्य ती काळजी घ्यावी लागेल. तर श्रावणात आपण काय खावे हे पाहूयात. नंबर 1, फळे. श्रावणात अनेक जण उपवास करत असल्याने फलाहार महत्त्वाचा ठरतो. यासाठी योग्य फळ खाणंही आवश्यक आहे. त्यातही मुबलक पोटॅशियम, व्हिटॅमिन सी असलेले फळं आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे या महिन्यात बाजारात उपलब्ध असलेली फळे खावीत. या फळांचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढू शकते. नंबर 2, शिंगाडा. उपवासादरम्यान सर्वात लोकप्रिय पदार्थांपैकी एक म्हणजे शिंगाड्याचे पदार्थ. याचे सेवन केल्याने केवळ चयापचय वाढतो असं नाही, तर तुम्हाला ऑक्सिडेटिव्ह तणावापासूनही तुमचं संरक्षण होतं. हे खाल्ल्याने शरीराला अनेक आवश्यक अँटीऑक्सिडंट मिळतात. नंबर 3, नारळ. श्रावण महिन्यात उपवासाच्या वेळी तुम्ही तुमच्या आहारात नारळाचाही समावेश करू शकता. यामुळे तुमचे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होईल. नंबर 4, बटाटे. पावसाळ्यात ठराविक भाज्या खाणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असतो. त्यामुळे बटाट्याची ही अशी एकमेव भाजी आहे जवळजवळ सगळ्याच भाज्या आणि कडधान्यांमध्ये वापरली जाते. नंबर 5, साबुदाणा. श्रावणाच्या दिवसात उपवासासाठी तुम्ही साबुदाणा खिचडी आणि वडे घरात बनवले जातात. साबुदाणा पापड आणि खिरीलाही लोकांची चांगलीच पसंती असते. तर श्रावण महिन्यात काय खाऊ नये पाहूयात. नंबर 1, मांसाहार आणि मद्य. मांसाहार हा पचण्यास जड असतो. तसेच पावसाळ्यातील हवामानामुळे मांसाहार लवकर विषाणू निर्माण करतात. त्यामुळे या दिवसात तुम्ही मांस, मच्छी खाणं टाळलं पाहिजे. तसंच मद्य पिल्यानेही पचनक्रिया बिघडते. त्यामुळे श्रावण महिन्यात मांस, मच्छी, चिकन आणि मद्याचे सेवन करू नये. नंबर 2, मसालेदार पदार्थ. श्रावण महिन्यात जास्त मसालेदार पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. त्यामुळे तुमच्या पोटात जळजळ आणि ॲसिडिटीची समस्या होऊ शकते. शिवाय रक्तदाबही वाढू शकतो. नंबर 3, वांगी. या काळात वांग्यांमध्ये कीड जास्त असते. जर तुम्ही वांगी खाल्ली तर तुमची पचन संस्थाही कमजोर होऊ शकते आणि तुम्हाला पोटात गॅस किंवा ॲसिडिटी होण्याची शक्यता जास्त असते.